षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती. सन्माननीय दीपक देशमुख साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. प्रकाश पवार यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण दीपकजी देशमुख साहेब यांचं स्वागत करायचं आहे. या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ निश्चितच आपण पाहतोय मनोहरजी थोरवे साहेबांनी दिले. त्यांच्या समवेत दीपकजी देशमुख आणि संपूर्ण जे व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर यांनी दिले. आणि विलास जी मापदी या ठिकाणी आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. निश्चितच भरतजी हिलम साहेब या ठिकाणी उपस्थित, अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष आदिवासी समाज संघटनेचे ते या ठिकाणी आहेत. प्रकाश पवार यांना विनंती असेल की आपण भरतजी हिलम यांचं स्वागत करायचं आहे. हा चेंडू चांगला आपण पाहतोय, चांगली फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. विलासजी मापदी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. मी विलासजी मापदी यांना विनंती करेन की आपण या. नवनाथ हिलम आपल्या शुभ हस्ते आपण विलासजी मापदी साहेब यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर रोहित नरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. प्रकाश पवार या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे. नंतर आपण पाहतोय सन्माननीय दिलीपजी देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. पंचांचा इशारा येतो, षटकार, 6 धावा. काय धुवाधार फलंदाजी चालली आहे. व्यासपीठावर सगळे आपण पाहतोय निश्चितच स्वागत करण्यात मग्न आहेत, पण फलंदाज षटकार चौकारांमध्ये मग्न आहे. सन्माननीय मुकेशजी देशमुख साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मुकेश उघडा यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचंय. मुकेश देशमुख यांचं स्वागत. विवेक देशमुख निश्चितच हा चेंडू आपण पाहतोय, फलंदाज मैदानामध्ये जबरदस्त फटकेबाजी आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये टिपलेला झेल. पहिला हादरा, पहिला फलंदाज बाद. षटक संपुष्टात येते. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आल्यात, एक फलंदाज बाद, 18. निश्चितच पळसदरी गावचे ज्येष्ठ नागरिक यशवंत माळू वाघ यांना विनंती करतोय की आपण या. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि निश्चितच मान्यवर या ठिकाणाहून प्रस्थान होत आहेत. पुढील बरेचसे कार्यक्रम त्यांचे फिक्स असल्या कारणानं आपला बहुमूल्य वेळ त्यांनी इथे खर्च केला आणि येथून ते आता प्रस्थान करतायत. माळू वाघ पळसदरी गावचे ज्येष्ठ नागरिक यांचं स्वागत. मुकेश उघडा यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय. दोन्ही एंडकडून आपण पाहतोय सामने खेळवले जात आहेत. पहिले षटक संपले, 18 धावा, एक फलंदाज बाद झालाय. 1 बाद 18. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिले. दुसरं षटक प्रगतीपथावर, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण. स्ट्रायकर एंडला फलंदाज
समीर आणि दीपक ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. निश्चितच निश्चितच नागेश उघडा आपण पाहतोय, पळसदरी गावचे स्टायलिश खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे ते या व्यासपीठावर उपस्थित झालेत. आणि जे मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते हा या सामन्याचं उद्घाटन झाला ते मान्यवर निश्चितच या ठिकाणाहून त्यांनी प्रस्थान केले. सर्व प्रेक्षकांना एक महत्त्वाची सूचना असेल आयोजकांकडून, सीमारेषेच्या लगत जी बाउंड्री लाईन आखले तिच्या मागे थांबायचे, कारण तिच्या अगदीच जवळून विद्युत वाहक म्हणजे नाईट शृंखला आहे. त्या ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे बसलेत आपण बाहेर जाऊन बसायचं आहे. ब्लॅक स्क्रीन आहे, स्क्रीनच्या समोर जे बसलेत आपण मागे जा. तिथून विद्युत वाहिनी आलेली आहे आणि खेळाडूंना सुद्धा त्रास होतो, त्याच्यामुळे आपण मागून ह्या पोपटी पट्ट्याच्या मागून मॅच बघा, कारण खूप हाय व्होल्टेज लाईन आहे, जनरेटरची लाईन आहे. कुठे जर झटका बसला तर खूप मोठा झटका बसू शकतो. ही काळजी प्रत्येकाने घ्या. क्रिकेट हा 2 क्षणाचा, किंवा आपण पाहतोय तुम्ही मॅच बघायला आलात पण अपघात होऊ नये याची शाश्वती सुद्धा आपण स्वतः घेतली पाहिजे. दुसरं षटक प्रगतीपथावर, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस दीपक डावकुरे हाताचा आहे, त्याला मात्र जखडून ठेवलंय, समीरला मात्र जखडून ठेवलंय. हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फेल ठरलाय. निश्चितच रिव्हर्सचा हा प्रयत्न फेल झालाय, सक्सेसफुल झालेला नाही आणि 1 धाव मात्र मिळाली. एका धावेनिशी धावसंख्येत भर. धावफलकावरती धावा आल्यात 20 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर, 20 धावा धावफलकावरती आल्यात. अतिशय चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ज्यावेळेस पाहुणे होते पाहुण्यांच्या समोर मात्र षटकार चौकारांची आतषबाजी झाली आणि पाहुणे गेल्यानंतर मैदान शांत. निश्चितच आयोजकांचे वडील प्रकाश पवार यांचे वडील या ठिकाणी आलेत. वसंत पवार यांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती. आणि हा बॉल चांगला आहे. हॅलो हॅलो, धन्यवाद कृष्णा बाबारे सर. अतिशय सुरेख समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळालं आणि निश्चितच या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आपला देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जाऊया मैदानच्या आतमध्ये. वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2025 पर्व दुसरा दिमागदार सोहळा, दिमागदार आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. वर्णाई चषक 2025 आलेल्या तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं आमदार चषक 2025च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतोय. आपण आलात, आम्ही आपले बहुले वेळ आपण आमच्या स्पर्धेला, त्याबद्दल संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी मनाच्या अंतकरणापासून या ठिकाणी स्वागत करतोय. आणि अगदीच या ठिकाणी आपण पाहतो 2 षटकांचा खेळ या ठिकाणी फिनिश झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. एकंदरीत 20 धावा, 10च्या रन रेटनं अगदी स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते ते मात्र 20 धावा. प्रत्येक सामना हा 4-4 षटकांचा असणार आहे आणि प्रत्येक टीमनं या ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित राहायच्या आणि निश्चितच
हे आयोजकांची तंबी असेल. काही कारणास्तव थोडंसं उद्घाटन या ठिकाणी आपले लेट जरूर झालं, परंतु निश्चित पाहुण्यांची मांदियाला या ठिकाणी उपस्थित होणं खूप गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ या ठिकाणी जरूर आपला गेला, परंतु स्पर्धा या ठिकाणी पूर्ववत या ठिकाणी चालू आहे. अतिशय देखणं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. आमदार चषक 2025 पर्व दुसराचा हा थरार अतिशय चांगली मेहनत या ठिकाणी संपूर्ण आयोजकांनी या ठिकाणी घेतली आहे. मग आमचे संपूर्ण आयोजक असतील, यशवंत पवार असतील, तुकाराम हिलम असतील, त्याच्या समेत आपण पाहिलं नारायण उघडा असतील, मुकेश उघडा असतील, मच्छिंद्र वाघमारे असतील, यांनी घेतलेली अफाट मेहनत. आणि त्यानंतर आपण विचार केला तर मनोज झोरे असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं या ठिकाणी जी काही मेहनत घेतली ना, ती खूप मेहनत या ठिकाणी राहिली आणि त्यांच्याच या मेहनतीमुळे इतकं चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण उभं करू शकलोय. आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं हा उद्घाटनीय सामना आणि निश्चितच रवींद्र वाघमारे असतील आमच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये जर का आपण पाहिलं तर रवींद्र वाघमारे इथे आपण पाहिलं तिसरं षटक आणि बॉलिंग ट्रॅकवरती सागर गोलंदाजीचा कर्दनकाल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो गोलंदाज सागर पवार. एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाति साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते नमस्तुते नमस्तुते. अगदी तिसऱ्या षटकातील पहिला बॉल आणि या ठिकाणी एक सिंगल मात्र इथून ऍड होईल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते तब्बल 21 धावा. 21 लॉस्ट ऑफ 2 विकेट. दोन बाद 21 अशी धावसंख्या आपण पाहतोय. टीम जर आपण पाहिलं ना तर सारंग टीमची एक जबरदस्त. तर निश्चितच नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहे. वावरले पाली विपक्ष कारलेवाडी दोन्ही संघनायक या ठिकाणी अगदीच मध्यंतरी अगदी पहिल्या पूर्वजाचा खेळ संपला की लगेच टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. ही दोन्ही संघांना या ठिकाणी सूचना असेल. आमदार चषक 2025चा थरार याचसाठी केला होता टास. शेवटी ही गोडवाईची इच्छास्फूर्ती आणि इथे आपण पाहिला एस इट द व्हाईट बॉल. आमचे ऑफिशियल अंपायर सांगतायत हा व्हाईट बॉल आहे, हा स्वेर चेंडूचा. अतिशय महत्वाची सूचना, जी टीम जास्त स्कोर करेल ना त्या टीमला मात्र या ठिकाणी बाय असणार आहे. हे लक्षात घ्या. 10 टीम आहेत, 5 मध्ये जी टीम जास्तीत जास्त हाय स्कोर उभारेल त्या टीमला या ठिकाणी बाय असणार आहे, याची दक्षता घ्यायची आहे. आणि नंतर रेग्युलर जसं जे नियम आहेत त्यानुसार या ठिकाणी सर्व नियोजन पार पाडलं जाणार. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण वाडी लॉंग ऑफ मध्ये जर का आपण पाहिलं ना तर या ठिकाणी शिंगल आल्या आणि शिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून मात्र आपण पाहिलं ना एक सिंगल आले. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या एकंदरीत 23 धावा. 23 लॉस्ट ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड. तिसरं षटक घनाघाती गोलंदाजीचा प्रदर्शन या ठिकाणी चालू आहे. गोलंदाज आपण पाहतोय सागर पवार. तर अगदी त्या ठिकाणी बॅक टू बॅक 3 चौकार टोका आणि 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी कमवा. सन्मानित श्री भरतजी हिलाम यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज या ठिकाणी असणार आहे. अंबरनाथ वरून या ठिकाणी इतकी मोठी स्पर्धा पाहण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील करूया या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि इथे आपण पाहिलं ना तर पुन्हा एकदा डॉट किमती या ठिकाणी सांगता झाले. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही, इथे खऱ्या अर्थाने धाव होऊ शकले असते, परंतु स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतो त्या अवघ्या 23 धावा. 2.4 चमचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातात एकंदरीत 23 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी 2 षटकामध्ये आपण पाहिलं ना तर चांगली धावसंख्या होती. अगदी 10.5च्या रन रेटने इथे धावा होत्या, 10च्या रन रेटने धावा होत्या, परंतु तिसऱ्या षटकाचा विचार केल्यानंतर अवघ्या 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज सागर पवारनं. तो सागर पवार बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झाला. इथे मोठा फटका खेळलाय स्कोर लेगच्या डोक्यावरून, परंतु निश्चित आपण पाहतोय ना त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल आले, डबलचा कोणताही प्रयत्न नाही, फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही आणि 1 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 24 अंकावरती. यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज सागर आणि नॉन स्ट्राईक एंडला समीर. ही जोडी मैदानच्या आतमध्ये सारंग टीमची. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. ही आपलीच स्पर्धा आहे. निश्चित एक चांगलं आयोजन या ठिकाणी आपण आयोजित केले आणि जे कोणी मान्यवर मंडळ या ठिकाणी आले असतील त्यांना विनंती करेन, सन्माननीय श्री अविनाशजी देशमुख यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन अस्वस्थ व्हायचं. आपल्या देखील या
आमदार चषक 2025च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत केलं जातं. येणाऱ्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं अगदी या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. पंचांकडे अपील जोरदार उचलून धरली होती, परंतु इथे मात्र आणि पंचांचा षटक क्रमांक 3 संपल्याचा इशारा येतोय. अगदी 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा. 8च्या औसतनं स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या. ते 20 मिनिटाचा अवधी असेल. दोन्ही टीमला सूचना असेल 20 मिनिटाचा अवधी आहे. तर 20 मिनिटा व्यतिरिक्त जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटं असतील. म्हणजे एका षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं या ठिकाणी दिले जातील. एका षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं दिले जातील आणि निश्चितच 20 मिनिटांमध्ये पहिलं सत्र या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहे वावरले पाली रुपेश बनाम करालेवाडी. अगदीच अनिकेत आणि सागर यांची टीम. तर नक्कीच विनंती करेन दोन्ही संघनायकांना की मध्यंतरी या ठिकाणी वावरले आणि करालेवाडी दोन्ही संघनायक 4 षटकं संपली की लगेचच आपण टॉससाठी यायचं आहे. चला जास्त वेळ नकोय, टीम मीटिंग नकोय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला या ठिकाणी. 3 षटकांच्या वाजवी खेळानंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या आहेत ते एकंदरीत 24 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती या शेवटचं षटक अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक या ठिकाणी अगदी बाकी 24 धावा. 24 झाल्या 24 अगदी 24 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती या ठिकाणी आपण पाहतोय. अगदीच अगदीच या ठिकाणी मारुती पवार या ठिकाणी जर का उपस्थित असाल तर आपण देखील विनंती करा पलत तरी की आपण देखील व्यासपीठावरती येऊन असण्यास व्हायचं. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं अगदीच सहर्ष स्वागत या ठिकाणी केलं जातं आहे. आणि निश्चितच शेवटचं षटक रवींद्र गोलंदाज आपण पाहतोय या पलदरी टीमसाठी सांघिक कोटीतील 4थं तर वैयक्तिक स्वतःचं पहिलं षटक घेऊन येतोय. तर गोलंदाज आपण पाहतोय या रवींद्र. शेवटचं षटक या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा इथे कुठून काढावे लागतील. अतिशय चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जर का विचार केला ना तर नक्कीच जी टीम हायस्कोर उभारेल त्या टीमला मात्र या ठिकाणी बाय असणार आहे. आणि निश्चितच एक चांगलं डिसिजन संपूर्ण आयोजक कमिटीचा. इथे मात्र अगदीच फुरलेचा चेंडू होता, कुठेतरी खेळून काढायचं होतं या चेंडूला, पण तो निश्चित बॅकवर्ड स्कोअर लेगला खेळायचं होतं, पण तो बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळू शकला नाही. इथून मात्र आला हा डॉट बॉल, या सीटचा डॉट बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती झाली. धावफलक स्थिरावल्या अवघ्या 24 अंकावरती. गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा लॉ फुटा चेंडू. काय चाललंय मैदानच्या आतमध्ये, खराब कामगिरी. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज समीर सारखा एक तगडा फलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. अगदीच जर आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा अगदी, परंतु त्याच्यानंतर जो काही कमबॅक केला ना तो वाखाणं जोगे राहिलाय टीम यंगस्टार पलदरी टीमचा. तसेच या ठिकाणी सन्मान श्री गौरव शिर्के यांना देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन असण्यास व्हायचं. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक केलाय, चेंडू जातोय सीमा रेषेपार, हा येतोय 1 बाउन्स, चौकार डीजे. तसेच वर्णय हॉलचे मालक दीपक देशमुख यांना देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन असण्यास व्हायचं आहे. अतिशय चांगली स्पर्धा आमदार चषक 2025 आपण पाहताय. अतिशय जबरदस्त स्पर्धा. स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटनीय सामना या ठिकाणी खऱ्या अर्थानं रंगतोय. आलेल्या तमाम मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं वर्णय क्रिकेट संघ वर्णय आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. अगदीच तसेच गौरव शिर्के यांना देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन असण्यास. अगदीच हेलिकॉप्टर उडवला आणि काय खराब फिल्डिंग झाली थोडीशी, परंतु निश्चितच या ठिकाणी सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाल्या. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आपली विकेट मात्र या ठिकाणी गमावतोय. फलंदाज मात्र इथे बाद होतोय. बॅक टू द डगआउट. विकेट क्रमांक 3.
नो बॅटर अगदीच आपण पाहतो हेमंत यावेळेस चांगला फटका अगदी त्या दिशेला शतरक्षक करण्यात आहे. सिंगल मात्र या ठिकाणी फास्ट आल्या. सिंगलला डबलमध्ये तब्दील केलं जाईल का आणि इथे हॅलो अगदीच यावेळेस जर आपण पाहतोय ना तर असा एक चांगला फलंदाज आपण पाहतो लेफ्ट हँड बॅटर. इथे लॉ फुटा चेंडू टॅप केलाय चेंडूला अगदी चेंडू खाली शतरक्षक अगदीच काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला उचल फेक केली जाईल तोपर्यंत सिंगल फॅटल डबलचा प्रयत्न थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. येस इट्स अ गुड रनिंग 2 रन इज कम्प्लीट आणि दोन्ही अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 32 अंकावरती 32. पहिलं सत्र या ठिकाणी अगदीच संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या ते एकंदरीत 32 आणि येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 33 धाव्यांचं लक्ष ठेवलं आहे. अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कंपल्सरी चेशिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. त्याच्यामुळे ड्रेस कोड कंपल्सरी असणाऱ्या चेशिंग कंपल्सरी असणाऱ्या जी टीम हाय स्कोर उभारेल त्या टीमला या ठिकाणी बाय असणार आहे याची दक्षता घ्या. निश्चितच या ठिकाणी भरपूर नियमांनी भरलेली स्पर्धा आहे मित्रांनो आणि त्या नियमांचं काटेकोरपणे या ठिकाणी पालन करायचं आहे. तर पहिलं सत्र संपलंय. निश्चितच वावर या टीमचा संघनायक रुपेश यांना विनंती करेन की आपण टॉससाठी तसेच करालेवाडी संघनायक अनिकेत यांना देखील विनंती करेन की आपण देखील टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघनायक या कोणताही वेळ नको आहे. अगदी दोन्ही संघनायकांना सूचना करतो आपण अगदी या ठिकाणी टॉससाठी या आणि येत असताना दोन्ही टीमला विनंती करेन की आपले इंटरव्ह्यू देखील या ठिकाणी जमा करायचे. दोन्ही टीमला सूचना असेल कारण फर्स्ट या ठिकाणी एंट्री फीस जमा केली जाईल त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी टॉस सोडवला जाईल. त्याच्यामुळे आपण दोन्ही संघनायक या तसेच या ठिकाणी मध्यंतरी आपण पाहतोय मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. गौरव शेठ शिर्के यांचे यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि तो सन्मान या ठिकाणी करतील नारायण उघडा यांना विनंती करेन की गौरव शेठ शिर्के यांचे यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करायचं. गौरव शिर्के की निश्चितच दिलीप शेट दीपक शेट देशमुख यांचा देखील हेतूचे मान सन्मान या ठिकाणी केलं जाईल आणि नारायण उघडा विनंती करेन की त्यांचा देखील हेतूचे मान सन्मान करतो. या करालेवाडी संघनायक या आपण टॉससाठी करालेवाडी संघनायक आपण आणि तसेच या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी आखली गेली ते अगदी संजयजी वाघमारे यांना विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन असण्यास व्हायचं. या करालेवाडी संघनायक आणि वावरले संघनायक आपण अगदी टॉससाठी या दोन्ही संघनायकांना सूचना करून आपण कोणताही वेळ वाया घालवायचा नाही. वावरले संघनायक उपस्थित आहेत करालेवाडी संघनायक देखील उपस्थित आहेत आणि सन्माननीय आयोजक मनोज झोरे यांना विनंती करेन की आपण आपल्या शो असत्या या ठिकाणी टॉस करायचा अगदी टॉस करायचा. चला घ्या मनोज झोरे आपण टॉस करा. तर चला दास सलामची जोडी लगेच फिल्डिंग लावून घ्या लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. तर अगदी चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी विशालजी निगोडकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक लगावलं जात आहे. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी असणार आणि सन्मानी श्री विशालजी निगोडकर साहेबांनी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असण्यास व्हायचं. आपण पाहताय वर्ण क्रिकेट संघ वर्ण आयोजित भव्य नाईट क्रिकेट रजनी शृंखला आमदार चषक 2025 आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करेन
चला टॉस करायचा, दोन्ही टीमच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस केला जातोय आणि या ठिकाणी टॉस प्रथमतः जिंकले टीम वावरले पाहिली टीम टॉस जिंकले. चला दोन्ही टीम आपली एंट्री फी जमा करायची आहे. दोन्ही टीम्स लगेच एंट्री फी जमा करा. सन्माननीय श्री विशालजी निगोडकर साहेबांनी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असण्यास व्हायचे. स्ट्राईकसाठी सागर पवार आणि नॉन स्ट्राईक यांना प्रमोद पवार ही सलामीची जोडी. अगदी पंचांचा या ठिकाणी ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला या ठिकाणी स्टार्ट होतोय. सांघिक वरती पहिला वैयक्तिक पहिलं षटक दीपक पवार बॉलिंग ट्रॅक वरती. एक सारंग टीमचा एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहतोय आणि तो गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय दीपक पवार. पहिला चेंडू दीपक पवारचा अगदीच अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू. पंचांचा हा वाईड बॉलचा इशारा येतोय. स्वेअरचा मारा अतिरिक्त मारा. आणि यावेळेस आपण पाहतोय एक बिग हिट षटकार. असं अगदीच जर आपण पाहिलं ना पहिला चेंडू वाईड आला त्याच्यानंतर आला षटकार आणि इथे मात्र ब्लॉक मध्ये हा चेंडू होता. अगदीच या ठिकाणी चेंडूला अगदीच हलक्या हाताने ट्रॅप केलं गेलं आणि अगदीच हा चेंडू आला यावेळेला डॉट बॉलची मात्र या ठिकाणी झाले सांगता. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आणि निश्चितच मॅडेंट्री पॉवर प्लेचं पहिले षटक 38 सर्कलमध्ये जर का आपण पाहिलं ना इथे मात्र घुटना टेक फटका खेळायचा होता. यावेळेस थांबवलंय रोखलंय दीपक पवार या गोलंदाजांना. पहिला चेंडू वाईड आला त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता. एक बिग हिट आला होता परंतु त्याच्यानंतर लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट फेकून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या फलंदाजाला जागेवरती मात्र स्थिरावलाय. आणि निश्चितच स्कोर कार्डवरती धावसंख्या 7 धावा. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळते ते मात्र 7 धावा. एकंदरीत विचार केला तर 3 चेंडूची समाप्ती झाली. स्कोर कार्डवरती धावसंख्या 7. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सागर पवार ऑन स्ट्राईक. एक हार्ड हिटर फलंदाज. इथे मोठा फटका हवाई फायर बिग हिट. झेलची संधी झेल होणार का परंतु झेल आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. हा येतोय 1 बाउन्स चौकार. संख्या जाऊन पोहोचले ते 11 अंकावरती. 33 धाव्यांचा पाठलाग करायचंय. मोठं काही आव्हान नाहीये. 33 धाव्यांचं इथे टार्गेट सेट करायचंय. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. आणि निश्चितच जर का विचार केला ना तर इथून स्कोर कार्डवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एकंदरीत 11 धावा. वावरला टॉस प्रथमतः टॉस जिंकला आणि फीड करण्यात करलवाडी संघनायक आपण या आयोजकांशी संपर्क साधायचा. वावरले टीमने प्रथमतः टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम करलेवाडीला. तर अगदीच करलेवाडी संघनायक आयोजकांशी संपर्क साधा. गोलंदाज तयार. इथे मात्र लॉ फुटा चेंडू स्लोवर गतीचा चेंडू होता. स्लोअर लॉ फुटत परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यास सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एक सिंगल आले. सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 12 अंकावरती. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थीय. निश्चितच या ठिकाणी स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या 12. शेवटचा बॉल शिल्लक असेल अगदीच तसेच या ठिकाणी सन्मान श्री दिगंबर होला यांना देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन असं व्हायचं. तर पहिल्या सत्राचा पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात
12 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. तर येणाऱ्या 18 बॉल आणि बनवायचे आहेत त्या मात्र 21 धावा. 7च्या सरासरीने या ठिकाणी 21 धावा बनवायचे आहेत. बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय निवृत्ती फलंदाज या ठिकाणी बाद झाला आहे. प्रमोदा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. एक चांगला फलंदाज इथून बाद झाला. अतिशय महत्त्वाची विकेट मात्र या ठिकाणी गमावले टीम पलदरी संघानं. आता 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत ते मात्र 21 धावा. अगदीच 18 बॉल 21 धावसंख्येची या ठिकाणी गरज असणाऱ्या आणि खूप सारी मेहनत या स्पर्धेमागे राहिले संपूर्ण आयोजकांची. अगदीच गेल्या 2 महिन्यापासून या स्पर्धेसाठी कशी मेहनत संपूर्ण आयोजकांनी घेतल्या. मालेकावीर बाईक या ठिकाणी स्पॉन्सरशिप केली गेली आणि निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना ते देखील आयोजकांच्या माध्यमातून आणि निश्चितच या ठिकाणी एक चांगलं आयोजकांचा एक टास होता की आपल्या देखील स्पर्धेमध्ये आपण बाईक ठेवायची आणि ती इच्छास्फूर्ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी साक्षात उतरत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. संपूर्ण वर्णाई क्रिकेट संघ वर्णेचे सर्व आयोजक आणि निश्चितच त्यांनी घेतलेली अफाट मेहनत कोण विसरल्या सर्व आयोजकांना. खूप चांगली मेहनत या स्पर्धेमागे राहिल्या सर्व आयोजकांची. आणि ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन येते षटक क्रमांक 2 घेऊन येते गोलंदाज हेमंत. अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर 18 बॉलमध्ये बचाव करायचे होते. 21 धावेंचा शॉट ऑफ द लेन त्या ठिकाणी जोरदार अपील. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. नाही फक्त या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर बिमर चेक करण्यासाठी आणि रनआउटसाठी या ठिकाणी फक्त दिले जातील. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही रिव्ह्यू दिला जाणार आहे. एक रनआउटसाठी आणि एक बिमरसाठी. आणि पंचांना जर डाऊट असेल तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार जर पंचाने सांगितलं की डाऊट आहे तरच. यस बाकी पंचांचा निर्णय अंतिम निर्णय या ठिकाणी असणार आहे. यस इथे मात्र झेलची संधी शॉट ऑफ द लेन केली होती. इथे मात्र फसवा चेंडू टाकला आणि फसवलं गेलंय. फलंदाजाला या ठिकाणी परतावलंय. बॅक टू द डग आउट. विकेट क्रमांक गमावले 2. अगदीच या स्पर्धेसाठी आमचे परम मित्र अगदी जरा समीर मुकणे साहेबांच्या वतीने या ठिकाणी आमदार चषक 2025 साठी या ठिकाणी भरपूर शुभेच्छा आल्यात. त्यांच्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. इथे मोठा फटका किरण पवार अगदीच पलदरी टीमचा एक हार्ड हिटर खेळाडू. सिंगल मात्र या ठिकाणी फास्ट आल्या. जसा मैदानच्या आतमध्ये एंटर झाला तशी मात्र सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली आणि सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले एकंदरीत 13 अंकावरती. 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. अगदीच एक विकेट या ठिकाणी नुकतीच गमावले टीम पलदरी संघाने आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या लगावल्या. 2 विकेट गमावलेत आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत 13 धावा. गोलंदाज तयार. इथे 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. अगदी त्या ठिकाणी मोठा शॉट खेळायचा होता. शॉट सिलेक्शन मात्र या ठिकाणी चुकलं. फ्रंटवरती पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न देखील या ठिकाणी केविलवाना ठरला. अगदीच फसवा ठरला आणि इथे यशस्वी ठरतोय. गोलंदाज आपण पाहतो हेमंतनं आतापर्यंत 1 विकेट आणि 1 धाव खर्च केले 4 बॉलमध्ये. म्हणजे नक्कीच जे कमबॅकिंग षटक हवं होतं ना सारंग टीमला ते कमबॅकिंग होणार गोलंदाजचं षटक या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय टीम सारंगसाठी. गोलंदाज हेमंतचा मोठा फटका खेळलाय डीप मिड विकेट रिजनला. वाडी स्लॉंग ऑन मध्ये सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न. किरण पवार प्रयत्न करतोय डबलला परंतु त्या प्रयत्नाला साथ मिळत नाहीये. सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल 14 अंकावरती.
1.5 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते ते मात्र 14 धावा 33 धावा या ठिकाणी चेंज करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे या ठिकाणी धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. अतिशय तगडी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. निश्चितच गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा करतोय. अगदीच हलक्या हाताने या ठिकाणी प्लेसमेंट केली गेली. खराब क्षेत्ररक्षण जिथे फक्त सिंगल आले असती ना तिथे 2 धावा कंप्लीट केल्या तर 2 रन इज कंप्लीट. अगदीच या ठिकाणी रन्स कंप्लीट केल्या 2 आणि पंचांचा ओव्हर क्रमांक 2 संपल्याचा इशारा येतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात त्या 16 धावा. 8च्या औसतनं स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या 16. आता येणारे 12 बॉल आणि 17 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. ओटुडीजा लाईव्ह अगदीच इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा सातत्याने लाईव्ह कव्हर केली जाते. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, खूप चांगली क्वालिटी विथ क्लॅरिटी, अतिशय चांगलं टेलिकास्ट या ठिकाणी केलं जाते संपूर्ण KTCच्या माध्यमातून. आणि जिथं तिसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. मायक्रोफोनचा थोडासा आवाज या ठिकाणी वाढवायचा मायक्रोचा. यस ओके. आणि निश्चित जाऊया मैदानच्या आतमध्ये. तिसरे षटक या ठिकाणी चालू आहे. गोलंदाज आपण पाहतोय विष्णू बॉलिंग ट्रॅकवरती. संघाचा संघनायक, संघाचा सरसेनापती ज्याला म्हटलं जातं तो संघाचा सरसेनापती विष्णू बॉलिंग ट्रॅकवरती. सारंग टीमचा हा ट्रम्प कार्ड आहे मित्रांनो आणि निश्चित तो गोलंदाजीसाठी आलाय. विश्वासार्थ ठरवेल का कर्णधार, कारण स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतल्या, स्वतः चेंडू हातामध्ये घेतलाय आणि तिसरे षटक हाताळण्यासाठी मैदानच्या आतमध्ये सज्ज 10-12 पावलांतर घेऊन सज्ज झालाय. इथे मोठा फटका फसवला गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. यस वाट कॅच विकेटचं पतन. अजून एक विकेट. बॅक टू द डगआउट. डीजे जे विकेटचं पतन झालंय. अगदीच पहिल्याच चेंडूवरती झटका दिला संघाचा सर सेनापती म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अगदीच गत वर्षीच्या नाईट शृंखलेमध्ये याच पलदरी टीमनं या सारंग टीमला परास्त केलं होतं आणि गत वर्षी त्या नाईट रजनी शृंखलेमध्ये मात्र त्या स्पर्धेमध्ये क्वालिफाईड ठरला होता आणि अगदीच हा विजेता संघ अगदीच पलदरी संघ नाईट रजनी शृंखलेमध्ये विजेता देखील ठरला होता. अगदीच जवळपास तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता या स्पर्धेमध्ये. परंतु त्या दोन्ही टीममध्ये इथे शॉट ऑफ द लेन केले. चेंडू सर निघून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर दीपक पवार. काय जबरदस्त विकेट किपिंग. स्ट्राईक साठी फलंदाज ओमकार पवार, एक हार्ड हिटर फलंदाज. कोणत्याही क्षणी ही मॅच फिनिश करू शकतो असा हा तगडा फलंदाज आहे. तोच ओमकार पवार आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. स्कोर कार्डवरती धावसंख्या स्थिरावल्या सुस्तावल्या अगदी 16 अंकावरती. अगदीच इथे मात्र अजून एक डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी. अगदीच का संघाचं सरसेनापती म्हटलं जातं, का स्वतः हातामध्ये चेंडू घेतला आणि का स्वतःवरती विश्वास दाखवला आणि का सर्व खेळाडूंनी या कर्णधारावरती विश्वास दाखवला ते खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय गोलंदाज विष्णू. इथे शॉट ऑफ द लेन केले. चेंडूला मात्र खेळले वाईड लॉंग ऑन रिजन मध्ये. सिंगल फास्ट आल्या. डबलचा प्रयत्न देखील केलाय. अगदी त्या ठिकाणी रन्स कंप्लीट झाल्या 2. गच्चाल क्षेत्ररक्षण अगदी जिथे 2 होत्या दुहेरी धावेला तिहेरी धाव संख्येमध्ये तब्दील केलं आणि अगदी त्या ठिकाणी हरणाच्या गतीनं हरणाच्या वेगानं वेगवान रनिंग. जिथे फक्त सिंगल होती तिथे 3 धावा कंप्लीट केल्यात मित्रांनो. एक धाव खूप महत्वाची असते आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 3 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या अंकावरती. अगदीच 19 धावा
स्कोअर कार्डवरती 3 बाद 19 धावसंख्या. येस अगदीच 19 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. अतिशय चांगली फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु निश्चितच आणि वर्णे टीमचे सर्व खेळाडू यांना सूचना असेल की आपण रेडी राहायचे. सर्व टीमच्या खेळाडूंना सूचना करेन की आपण ड्रेस कोड चौथी मॅच आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी रेडी राहायचे. चौथी मॅच आहे. वर्णे टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण रेडी राहायचं. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं ना तर स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या ते 19 धावा एकंदरीत. तर अगदीच येणारे 8 चेंडू आणि 14 धावींची गरज. अगदीच या ठिकाणी झेलची संधी आणि ते वाईड कॅच. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकांना मात्र अतिशय चांगला झेल या ठिकाणी टिपला. ज्या विकेटची तलाश होती ती विकेट पाहिल्यानं तर अजून एक विकेट्स आल्या आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या मात्र अगदीच 19 धावा. खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्पर्धेचं टायटल सॉन्ग या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून या ठिकाणी ती धून या ठिकाणी वाजवली गेली. आणि निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं ना तर 4 विकेट या ठिकाणी रवींद्र यावेळेस नो बॅटर मैदानच्या आतमध्ये इंटर झालाय. यावेळेस चांगला फटका अगदीच वाडिश लॉंगांमध्ये जर का आपण पाहिलं ना तर खराब फिल्डिंग. पुन्हा एकदा रनआउटची संधी. जर प्रॉपर थ्रो झाला असताना तर इथे मात्र रनआउटची विकेट आली असती. आणि एकंदरीत या ठिकाणी 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आहे. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्येला त्या 7च्या सरासरीनं 21. आता येणारे 6 बॉल आणि 12 धावींची गरज. डीजे त्याच्यामुळे आपल्याकडे या ठिकाणी पाण्याची बाटली या ठिकाणी उपस्थित आहे. ती घेऊन मात्र ज्यावेळेस पाण्याची आवश्यकता असेल ना त्यावेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं. आणि अगदी या ठिकाणी एंट्री फीस या ठिकाणी पूर्ण असेल. 12,500 रुपये या ठिकाणी एंट्री फीस आहे. ते पूर्ण या ठिकाणी शिकवलं जाईल कारण आपण या ठिकाणी मालिकावीर अगदीच बायक ठेवलंय. त्याच्यामुळे एंट्री फीस मध्ये
कोणतीही या ठिकाणी सवलत नसणार याची दक्षता देखील घ्यायची आहे. अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना एंट्री फी पूर्ण बक्षीस पूर्ण. जर 2000 जरी कमी आले ना 2000 कमी आले तर 20,000 कमी होतील, 1000 कमी आले तर 10,000 कमी होतील, कारण इथे आयोजक प्रकाश पवार आहे. त्याच्यामुळे इथे कोणत्याही टीमला सूट नसणार आहे. अगदीच या ठिकाणी आपण कोणत्याही टीमला सूट देत नाहीये, त्याच्यामुळे सर्वांना सूचना असेल एंट्री फी देत असताना पूर्ण द्यायची आहे. आणि एकंदरीत शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहतोय समीर. सांघिक वरतील चौथा तर वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहतोय या समीरा गोलंदाज 12 धावांचा बचाव कशा पद्धतीने करेल पाहूयात. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असणार ती 12 धावांची, म्हणजे प्रति चेंडूला 2-2 धावांची गरज. टीम मिटिंग नको आहे, फास्ट खेळायचं. एका सत्रासाठी 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि त्या 20 मिनिटांमध्ये 4 षटके कंप्लीट झाले पाहिजे. चला जास्त टाइमपास नको आहे. अगदीच शेवटचं षटक आणि 6 बॉलमध्ये बनवायचे ते मात्र 12 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय ओमकार आणि नॉन स्ट्राईक एंडला रवींद्र. ओमकार एक हार्ड हिटर खेळाडू अद्याप स्ट्राईक एंडला आहे. ही विकेट खूप महत्वाची आहे. शॉर्ट ऑफ द लेन केले, यस बॅटची लिडिंग एज आतील कडा लागल्या आणि चेंडू सल विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन. या ठिकाणी आपण पाहतो ना पहिल्या चेंडूवरती अतिशय महत्वाची विकेट, एक तगडी विकेट होती. ती तगडी विकेट मात्र या ठिकाणी मिळवली. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये प्रसाद हा बॅटर. 5 चेंडू 12 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ट्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. अगदीच चला टाइमपास नकोय, मॅच ऑन करायची, गेम ऑन करायची. नेक्स्ट मॅच वावरले पाली विपक्ष करालेवाडी. एक बिग फाईट मॅच या ठिकाणी आपल्या भेटीस येईल. अगदी दोन्ही टीम रेडी राहायचे आहेत. इथे मात्र आपण पाहतोय चांगला फटका, गॅप सिलेक्शन बिटवीन द गॅप या ठिकाणी खेळ. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा रेषे पार. हा येतोय 4 धावींसाठी चौकार. चेंडू आणि आता 8 धावींची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. चला टीम मिटिंग, प्रत्येक बॉलरती टीम मिटिंग नको. सारंग टीम विनंती करेन खराब या ठिकाणी आपण पाहिलं ना तर स्कोर कार्ड वरती धावसंख्या त्या 25. 8 धावींची गरज आहे. येणार 4 चेंडू 8 धावींची गरज. एखादा डॉट चेंडू या मॅचचं स्वरूप मात्र पालटून टाकेल, परंतु एखादा मोठा फटका या ठिकाणी सामना मात्र पलदरी टीमच्या बाजूने घेऊन जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट बॉल सरळ निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. या सेटचा डॉट बॉल. अगदी जर का आपण पाहतोय तर प्रसाद आजच्या लॉट्स मध्ये असं वाटवतं की पलदरी टीम ही टॉपची टीम आहे, कारण स्थानिक टीम आहे आणि या क्रीडांगणावरती ते गत वर्षामध्ये जर का आपण आणि कालच्या दिवसामध्ये ती चॅम्पियन देखील ठरले. अगदीच बल्लाडे विनेगाव सारख्या टीमला मात्र त्या संघाने परास्त केलं होतं आणि याच क्रीडांगणावरती जर का आपण पाहिलं ना तर नक्कीच ते विजेते देखील आहेत. आणि नक्कीच थोडीशी टेन्शनमध्ये आता पलदरी टीम आणि किरण पवार देखील. आणि एकंदरीत जर का आपण पाहिलं ना अगदीच या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या मात्र 25. आता येणारे 2 बॉल आणि 8 डावींची गरज, म्हणजे बॅक टू बॅक 2 चौकारांची गरज आहे. बॅक टू बॅक 2 चौकारांची गरज आहे. कमबॅक करेल का हा फलंदाज. 2 चेंडू 8 धावींची गरज. गेल्या वर्षी मात्र पलदरी टीमनं सारंग टीमला पहिल्याच गुट्याटणी सामन्यामध्ये परास्त केलं होतं. 1 चेंडू आणि 1 धाव हवी असताना ती धावसंख्या मात्र सारंग टीमला झाली नव्हती, परंतु आता इथे मात्र सारंग टीमला त्याचा वचपा काढण्याची अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. इथे हा देखील आलाय डॉट बॉल. आता येणारा 1 चेंडू आणि 8 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग. सामना मात्र पूर्णपणे फसलाय. अगदीच जे गेल्या वर्षी झालं नाही ते मात्र या ठिकाणी या वर्षी करण्याची संधी मात्र या ठिकाणी नक्कीच आली ती सारंग टीमला. आणि निश्चित या ठिकाणी काही होऊ शकतं, कारण शेवटचा बॉल 1 चेंडू आणि 8 धावींची मात्र या ठिकाणी गरज आहे. तशाच अगदीच कल्पेश शिर्के आणि नक्कीच वर्णेगावचे प्रवीण दोगाडे म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि इथे मात्र अशा तऱ्हेने
सारंग टीम या ठिकाणी विजयी ठरल्या. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीमचे देखील गोड गोड कौतुक. हार्ड लक टीम पालसदरी अँड गुड लक टीम सारंग. सेकंड करायचं या स्पर्धेचा नियम आहे. जरी सामना गमावला असेल टीम पालसदरी संघानं तरी देखील या ठिकाणी सेकंड करायचं हा स्पर्धेचा नियम आहे. जर एखाद्या टीमनी या ठिकाणी सेकंड केलं नाही तर नेक्स्ट स्पर्धेमध्ये म्हणजे पुढील सत्रामध्ये ज्यावेळेस या वर्णेच्या मैदानावरती नाईट आयोजन होईल त्यावेळेस मात्र कोणत्याही टीमला जर का सेकंड केलं नाही तर एंट्री दिली जाणार नाही. याची दक्षता देखील घ्या. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी सेकंड करायचं. जा पालसदरी टीम आपण या ठिकाणी सेकंड करायचं. किरण पवार सेकंड करण्यासाठी जा आपण मैदानच्या आतमध्ये. खेळाडू कक्षा आपण सोडू नका. सारंग टी जा आपण सेकंडसाठी जायचं. पालसदरी टीम किरण पवार